या गोष्टीकडे आपण देखील स्ट्रिक्टली लक्ष ठेवा. टाइम अलर्ट करूया आपण. चला मॅचला सुरुवात करण्याअगोदर प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य अवघे देशांतर पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. त्या बुद्धीच्या दात्याला गणपती बाप्पाला वंदन करून राजा शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा. वेलकम ऑल ऑफ यू. शोड द गुड गेम अँड शोड द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. निशान चषक 2025 भव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा. दुसरी मॅच. पहिलाच बॉल वैभव पाटीलला तुम्ही स्ट्राइक वरती पाहता आणि इथे पहिल्याच बॉल वरती खराब फिल्डिंग. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या पलीकडे. डावाचा श्री गणेशा 4 रन. चार धावा आल्यात. खराब फिल्डिंग लॉंग ऑफला पाहायला मिळाली आणि या चुका चालणार नाही आहेत आज. गावदेवी पेठ आज कंठवली संघ त्यांच्या विरोधात आहे. वैभव पाटील सलामीसाठी आल्या. यावेळीचा बॉल ऑफस्टमच्या बाहेर चाललाय. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स. धावफलकावरती धावा लागले गेलेत. बिनबाद 5 धावा. वैभव पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहे या टीमची ओळख. आणि कंठवली गावाचा जर विचार केला तर अगदी विंधणे कंठवली जवळचं गाव आणि सातत्यानं टेनिस क्रिकेट पटलावरती ज्या खेळाडूंना ओळख निर्माण करून दिली तो वैभव पाटील इन ऍक्शन मध्ये. आणखीन एक चांगला फटका. कव्हर मध्ये खेळायचा होता परंतु प्रोटेक्शन तैनात आहे. क्षेत्ररक्षक ठेवलाय त्या दिशेनं. रन्स मिळेल अवघी एक सिंगल. 2 बॉलचा खेळ आपण पाहिला आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 6 धावा. एकीकडे वैभव पाटील आणि त्याच्या सोबतीला प्रवीण वाघमारे हा खेळाडू तुम्ही या मैदानामध्ये पाहता. विस्फोटक अंदाजानं बॅटिंग करणारा प्रवीण आता स्ट्राइक वरती आल्या. बॉलिंग ट्रॅक वरती गुड्डू मात्रे. गावदेवी पेठ. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटनं व्हाट अ शॉट. डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे पाठवलाय. इट्स अ मॅक्सिमम खणखणीत षटकार. स्ट्रोक सुरुवातीलाच उल्लेख केला की आक्रमक फलंदाज आहे आणि पहिल्याच बॉल वरती षटकारनं स्वागत केलं. गुड्डू थोडासा महागडा ठरलाय. सुरुवातीचे काही बॉल जर विचार केले पहिल्याच बॉल वरती खराब फिल्डिंग. तिथे 4 आल्या. वाईड आला एक सिंगल आणि हा तडाखा प्रवीण वाघमारेचा. समीर भोईर साहेब यांच्याकडून तब्बल 10,000 रुपये आणि नितीन पंडित साहेब यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक योगदान आलं. बॅकफुट वरती गेले आणि तदनंतर जागा बनवली. कमालीचा कव्हर ड्राईव्ह. बॉल चाललाय डीप कव्हर बाउंड लाईनच्या पलीकडे. खणखणीत 4 रन. काही आयोजकांकडून सूचना. मैदानाकडे वळूया जिथे 4 बॉल मध्ये तब्बल 16 धावा लागल्यात धावफलकावरती. का बॅटिंग करतोय प्रवीण. 2 बॉल मध्ये 10 काढल्यात. 500चा स्ट्राइक रेट. किती आक्रमकता आहे खेळाडूंमध्ये. युवा जिगरबाज खेळाडू. इथे लाईन बदलली. चांगला बॉल पुढे सोडल्या. चांगला रिदम गुड्डू मात्रेकडे देखील आहे परंतु सुरुवातीचे जर चेंडू तुम्ही पाहिले तर थोडीशी ओरपीच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि गुड्डू मात्रेवरती हे प्रेशर राहिलंय. पहिले षटक हाताळावं लागतं तेव्हा तुम्हाला रन्स कमी खर्च करत 1-2 विकेट्स घ्याव्या लागतात कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि जर पॉवर प्ले मध्ये 17-18 रन सुरुवातीलाच आल्या तर तदनंतर दबाव वाढतो आणि आतापर्यंत धावा दिल्यात 16 धावा. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. सॉफ्ट हँडने खेळलेत. क्षेत्ररक्षक तैनात आहे. रन्स मिळेल 1च धाव आणि अशा रीतीने पहिल्या ओव्हरचा खेळ राहिलाय. स्वप्नील स्पोर्ट्स कंठवलीच्या नावावरती बिनबाद धाव फलकावरती धावा लागल्यात 17 धावा.
स्पर्धा व्हायला हवी. महेंद्रजी पाटील यांना मी विनंती करू आपण देखील मंचावरती या. महेंद्रजी पाटील यांना विनंती असेल आपण मंचावरती यायचं. माझी चर्चा केली आपण की अनेक वर्ष स्वप्न पाहिलं की नाईट क्रिकेट डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा व्हायला हवी आणि ते स्वप्न आज सत्यामध्ये उतरलंय. त्याचं कारण आहे सतीश केनी पुरस्कृत प्रचंड मोठं योगदान साहेबांचं या स्पर्धेमध्ये. स्पर्धेची कॅश प्राइज आहे तब्बल 1,00,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000. हे कॅश प्राइज तुम्हाला पाहायला मिळतं. मालिकावीरसाठी फ्रीज व आकर्षक चषक देऊन खेळाडूचा सन्मान केला जाईल. ही चांगली संकल्पना. आता प्रचंड गरमीचे दिवस सुरू आहेत आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहणाऱ्या खेळाडूला हा फ्रीज देऊन त्याचा सन्मान केला जाईल. थंडगार पाणी आणि थंड पाण्याची आता आवश्यकता असते गरमीचे दिवस सुरू झाल्यानंतर आणि ही संकल्पना आमच्या आयोजकांनी राबवली. मॅच कडे जाऊया. 17 बनल्यात. टप्पा टाकलाय बॉल. बॅटची एज लागले. पहिला धक्का प्रवीण वाघमारेच्या स्वरूपात बिग फिश इन द नेट. सुनील हा गोलंदाज झाला आणि त्याने पटकावलं हे पहिलं यश खेळाडू बाद. यासाठी आणि खऱ्या अर्थानं कॅमेऱ्यावरती आपण ज्यांना पाहताय सध्याच्या घडलं एक क्षणचित्र पाहताय. या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेब उपस्थित आहेत. आज या स्पर्धेसाठी ते उपस्थित राहिले. सतीशजी केणी यांचे ते खऱ्या अर्थानं मेहुणे आहेत. त्यांनी या स्पर्धेसाठी फार मोठं योगदान आज दिलं. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. या सोर टू संयम. पहिल्या ओव्हरमध्ये महागडी गोलंदाजी तब्बल 17 धावा खर्च झाल्या, परंतु तदनंतर आले सुनील एडे. पहिल्याच बॉलवरती त्यानं विकेट्स घेतल्या. गावदेवी पेठची आणखीन एक आम्हाला मॅच आठवते जी चिर्लेच्या क्रीडांगणामध्ये फाईट केली. जासईच्या आय थिंक विरोधात तो सामना पाहायला मिळाला होता. शेवटपर्यंत लढणारा संघ. या टीमकडे बॉलिंग चांगली आहे. पलसपा कोलखे या परिसरामधील हा संघ गावदेवी पेठ. या दोन संघांमध्ये एकीकडे स्वप्नील स्पोर्ट्स कंठवली. चांगली स्टार्ट मिळाली परंतु पहिला विकेट्स देखील मिळाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे इनफिल्डच्या वरून धाडलाय. बॉल चाललाय बाउंड लाईनच्या दिशेनं. सीमा पार खणखणीत चौकार. खेळाडू आणि सुनील एडे त्याच्या विरोधात गोलंदाजी करतोय. पहिला बॉल चौका. शफल झाले. अगोदरच ऑफस्टमच्या बाहेर निघाले परंतु ऑफस्टमच्या प्रचंड बाहेर जाणारा चेंडू पंचांचा इशारा व्हाईट बॉल. चला पुढची मॅच तयारीत राहा. सतीश स्मृती गावदेवी गावठाण आणि त्यांना फाईट करणाऱ्या भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी ही तिसरी मॅच असेल. चला दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी लगेच संपर्क साधा आपण. पुन्हा एकदा बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. मागे चाललाय खराब फिल्डिंग. चला बॅकअप दिलं. रन्स मिळेल इथे देखील 1 रन्स. एका सिंगलनं संघाची धावसंख्या पुढे जाईल. धाव फलकावरती एक खेळाडू बाद 23 धावा. या विभागामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा आपण म्हणूया. डे नाईट फॉर्मॅट. 22 मार्चला स्पर्धेला सुरुवात झाली आणि तब्बल 5 रात्रीमध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटची रात्र असेल 26 मार्चची. 5 रात्रीमध्ये दादरपाडा टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठा सोहळा टेनिस क्रिकेटचा हा तुम्हाला अनुभवता येईल. किती आयोजकांमध्ये ऊर्जा आहे, किती चांगलं आयोजन त्यांनी केलंय, किती चांगलं मॅनेजमेंट आहे. प्रत्येकाची चांगली मेहनत आम्ही पाहतोय. वैभव पाटील साठी हा बॉल होता. सावध पवित्र आखलंय वैभवने. ठाऊक आहे बचेंगे तो और लढेंगे. कारण सुनील एक चांगला गोलंदाज आहे. त्याच्या विरोधात थांबून खेळतात. नूतनजी पाटील यांना मी विनंती करू आपण मंचावरती या. नूतनजी पाटील यांना विनंती असेल आपण देखील मंचावरती यायचं. आणि पुढचा सामना सतीश स्मृती गावदेवी गावठाण भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी. कॅप्टन रिपोर्टिंग करा. दिलेल्या वेळेवरती तुम्हाला जॉईंट व्हायचं आहे. सुनीलचा पुढचा बॉल. टप्पा टाकलाय. फिरून खेळण्याचा प्रयत्न. इलेव्हेशन पडले कमी. उंची जास्त आहे. फिल्डर आले डाऊन दी बॉल. टिपलाय कॅच. स्वप्नील स्पोर्ट्स कंठवलीला बसलाय. दुसरा धक्का. साहिल पाटील झेलबाद.
मध्ये आणि त्याला साथ देतोय वैभव पाटील. डावाला सावरायचा आहे कारण 24 वरती आता 2 खेळाडू बाद. सुरुवात दमदार केली पहिल्या ओव्हर मध्ये, आय थिंक 17 होत्या. आता या ओव्हर मध्ये काय गोलंदाजी हाताळतायत लेफ्ट हँडेड गोलंदाज आणि त्यांच्या समोर आता अडचणी वाढल्यात. चांगली गोलंदाजी सुनीलचं आपण कौतुक करूया. तो कॅप्टन आलेत, डावाला पुढे न्यायचं आता कर्णधाराला. टप्पा टाकलाय बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, रन्स मिळेल अवघे. टप्पा बॉल होता, गॅप शोधू शकले नाही संदेश पाटील. रन्स मिळते 1 आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ झालाय कंप्लीट. 12 बॉलच्या समाप्तीनंतर 25 लॉस ऑफ द 2 विकेट. स्वप्नील स्पोर्ट्स कंठवली 2 खेळाडू बाद 25 धावा. शिवछत्रपती समर्थ स्मारक तुम्ही पाहताय जे अगदी थेट आपल्या दास्तान फाट्यावरचे. किती चांगलं दृश्य पाहायला मिळतंय. एकमेव राजा आहे ज्या राजाच्या दरबारामध्ये स्त्री नाचली नव्हती तर स्त्री वाचली होती. ते नाव आहे राजा शिवछत्रपती आणि अद्याप ही प्रेरणा देणारं एकच नाव प्रत्येकाच्या ओठावरती राहिलंय. महाराष्ट्राची शान, महाराजांचे गड किल्ले आणि शिवसमर्थ स्मारक तुम्ही आई एकविरा इव्हेंट्स वरती पाहू शकता. नक्कीच. आणि आपण पाहताय सन्माननीय नूतनजी पाटील यांचं आगमन झालंय, ज्यांना प्रेमाने आम्ही सर्व भाऊ म्हणतो. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन सुभाष पंडित यांना विनंती करेन आपण नूतनजी पाटील यांचं स्वागत करावं. सर्वांचे लाडके भाऊ म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे नूतनजी पाटील उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जाईल. तसेच सुरेंद्रजी मोहिते यांचं सुद्धा आगमन झालं आहे, त्यांना सुद्धा मी विनंती करू आपण मंचावरती या. क्रांती कासूकर यांचं सुद्धा आगमन झालं आहे. तसेच रवींद्र कोळी व चेतन कोळी यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या देण्यात आल्यात. तसेच प्रकाश मोहिते यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांना सुद्धा विनंती आपण या. प्रकाश मोहिते त्यांच्या सर्व नातवंडांना घेऊन इथे आलेत, क्या बात आहे. चेतन कोळी चला यांच्या वतीनं सुद्धा व विवेक कासूकर उर्फ बाळा, विवेक कासूकर उर्फ बाळा याला सुद्धा विनंती आपण मंचाशी संपर्क साधा. तर भाऊ यांचा सन्मान होताना आपण पाहिला, तर आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय भाऊ. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने, ऐकूया पुन्हा एकदा रुपेश पंडित यांना विनंती आपण मंचाशी संपर्क साधा. रुपेश पंडित, विवेक कासूकर थोडा सध्याच्या घडला काहीतरी बाहेरची जिम्मेदारी यांच्यावरती आहे, ते इथे नाही आहेत पण येतील थोड्या वेळात. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने, ऐकूया पुन्हा एकदा संयम घरत यांना. 26 वरती 2 खेळाडू बाद. तिसरी विकेट्स मिळाली असती तिथे कॅच सोडल्या, संदेश पाटीलला संधी दिली. टॅपिंग क्रिकेट, बॉल चाललाय डीप कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील वैभव निघाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, कमालीचा तालमेल दोन्ही खेळाडूंमध्ये आणि ते 2 धावसंख्या पलत पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने संघाची धावसंख्या 28 धावा. 2 खेळाडू बाद. विलीन सुरते षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आलाय. गावदेवी पेठ टीम टॉस जिंकला. कॅप्टन लक्ष ठेवा, टाइम फार जास्त खर्च केला. 14 बॉल टाकण्यासाठी वेळेची मर्यादा तुम्ही ओलांडले. फुल टॉस होता, कनेक्शन चांगलं नव्हतं. क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग, रन्स मिळेल आता मात्र अवघी 1 धाव. फुल टॉस बॉल वरती प्रहार करू शकले नाही तो वैभव पाटील, कारण या बॉल वरती संधी होती. 5 षटकांची मॅच. सुरुवातीचे सामने आपण 5 षटकांचे खेळतोय. पहिली मॅच जिंकली वेशबी टीमनं, एकतर्फी मॅच. पहिल्या मॅच मध्ये ऑल आउट केलं प्रतीक 11 सुरुंगपाडा टीमला. टप्पा टाकलाय बॉल, पुन्हा एकदा हातभर वळण घेणारी गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा, अंपायरचा एक्स्ट्रा रन, 1 अतिरिक्त धाव. धावसंख्येचा आलेख पुढे चाललाय. विकेटची गरज आहे. दुसऱ्या ओव्हर मध्ये 2 विकेट्स घेतल्या, त्यामुळे जो दबाव निर्माण केला होता तो तुम्हाला टिकवून ठेवणं फार गरजेचं होतं. रन्स खर्च केल्यात. इथे देखील दूरचा बॉल खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक तिथे देखील पोहोचलाय. आणखीन 1 धाव. कदाचित वाईड मिळाला असता, कदाचित डीप पॉइंट थर्ड मॅनला कुणी नव्हता, तिथे रन्स मिळू शकले असते. तो जेवढं तालमेळ, जे कनेक्शन आहे ते संदेश पाटीलचं आतापर्यंत चांगलं पाहायला मिळालं नाही. 3 बॉल मध्ये 3 रन्स त्याच्या बॅट मधून आल्यात. ज्या ताकदीचे खेळाडू आहेत त्यांच्याकडून अपेक्षा असतात कंठवली टीमच्या समर्थकांना. वैभव पाटील साठी हा बॉल, हा ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती पूल चढवलाय ऑन साइडला. फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार
आभार. चांगली बॅटिंग करतायत वैभव पाटील. 6 बॉलमध्ये 15 काढल्यात. दबाव टर्न करण्याचा प्रयत्न, थोडंसं काहीतरी वेगळं करायचं होतं गोलंदाजाला, तो बराचसा बाहेर जाणारा चेंडू. चला चेतन कोळी उर्फ अंगू डीजे अंगू, आपण कुठे असाल तर आपण मंचाशी संपर्क साधा. चेतन कोळी. 38 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल पुढे टाकलाय. ओरपीच पद्धतीचा बॉल, इलेव्हेशन पडले कमी, फटका फसला. कॅचची संधी, प्रयत्न जरूर केले खेळाडूंना परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नव्हते. रन्स मिळतील 2 धावा आणि या 3 षटकांचा खेळ संपला जातोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्वप्नील स्पोर्ट्स कणठवलीची धावसंख्या 2 खेळाडू बाद 40 धावा. चला वेशवी यांना सुद्धा विनंती, आपण मंचावरती या. यांच्या वतीनं आयोजन कमिटीचा एक तो भाग आहेत आणि या स्पर्धेसाठी तब्बल 10,000चं डोनेशन सुद्धा ज्यांच्या माध्यमातून मिळालं. तसेच रितेश पाटील यांना सुद्धा विनंती, आपण ज्यांनी आयवा कॅचसाठी परम पाटील व रितेश पाटील यांच्या वतीनं सुद्धा बक्षीस मिळालं. रवींद्र कोळी यांचं आगमन झालंय, शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. तर आपण स्वागत सोहळ्याकडे जातोय. प्रकाशजी मोहिते यांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत केलं जाईल. प्रकाश मोहिते यांचं स्वागत केलं जाईल, त्याचा स्वीकार त्यांनी करावा. प्रकाश मोहिते ज्यांना पाहिलं तर आपण नेव्हीमध्ये जे कार्यरत आहेत आणि आज सूरज केणी यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जाईल. चला सूरज केणी यांच्या शुभ हस्ते प्रकाश जी मोहिते यांचं स्वागत केलं जाईल. आज या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. मोहिते परिवारातील खऱ्या अर्थानं हे सद्ग्रस्त म्हणून ज्यांची ओळख आहे, सेंटर गव्हर्नमेंटचे खऱ्या अर्थानं जे सर्वंट आहेत, असे प्रकाशजी मोहिते यांचा विशेष सन्मान केला जाईल. ज्यांचा आवडता रंग आहे निळा आणि सफेद. प्रकाशजींना तुम्ही कधी पाहिलात ना तर पुन्हा व्हाईट शर्ट, व्हाईट पॅन्ट, व्हाईट शूज, व्हाईट हेल्मेट, व्हाईट गाडी, सफेद रंग त्यांचा फार आवडता आहे. त्यांचा विशेष सन्मान केला जात आहे. धन्यवाद प्रकाशजी, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. तर पुढचा सन्मान असेल रवींद्रजी कोळी यांचा. फटका चांगला मागे चाललाय बॉल. संदेश पाटील ज्याचा कॅच सोडलाय आणि त्याच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत चौकार. चला मॅडी पंडित स्वागत करतील. स्वप्नील स्पोर्ट्स कणठवलीची धावसंख्या 2 खेळाडू बाद 44. चांगली धावसंख्या ते बनवली आणि टीम कडे गोलंदाजी देखील स्ट्रॉंग आहे. वैभव पाटील सारखा एक अष्टपैलू खेळाडू जो 2 षटका हाताळू शकतो आणि जी अपेक्षा होती 60-65 रन तिथपर्यंत पोहोचण्याची आता संधी वाढली आहे. किती सावध पवित्र आखत असताना बॅट्समन ठाऊक आहे, चांगला बॉल आलाय, त्याला सन्मान देऊया. आणि स्ट्राईक वरती पुन्हा एकदा वैभव पाटील आणले, ज्या खेळाडूंना मगासपासून विस्फोटक बॅटिंग केली. तुम्ही स्क्रीनवरती सन्मान पाहता येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा आदरपूर्वक सन्मान. मगाशी हे व्यासपीठ अगदी पूर्णपणे पॅक होतं, एवढी प्रचंड गर्दी. तसेच या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं मधल्या काळामध्ये आपल्या कामकाजाच्या वेळेतून वेळ काढून ते उपस्थित राहिले. पुन्हा एकदा आपल्याशी जॉईंट होतात सन्माननीय विलासजी पाटील साहेब, ज्यांचं सुद्धा फार मोठं योगदान या स्पर्धेला राहिलं आहे. 30,000 ज्यांच्या पद्धतीनं आर्थिक पाठबळ या स्पर्धेसाठी मिळालं आहे, त्याबद्दल विलासजी पाटील साहेब सुद्धा या स्पर्धेसाठी उपस्थित राहतात. तसे आकाश खैरे या युवकाचं सुद्धा आगमन होत आहे. दादरपाड्याच्या क्रिकेटवरती समाजकारणावरती ज्याचं नेहमी प्रेम राहिलं असं आकाश खैरे सुद्धा उपस्थित झालं, ज्यांना विनंती आपण समोर येऊन स्थानापन्न व्हावं. आणि या षटकारानं स्वप्नील स्पोर्ट्स कणठवलीचं अर्धशतक कंप्लीट झालंय. तसेच रवींद्र कोळी यांच्या वतीनं 500 रुपयाचा आर्थिक पाठबळ मिळालं, मनपूर्वक आम्ही आपले आभार व्यक्त करतो. 2 खेळाडू बाद 51 धावा. वैभव पाटीलच्या बॅट मधून एक कडक षटकार आला. 8 बॉल मध्ये तो 23 वरती पोहोचलाय. फास्ट क्रिकेट, आक्रमण धारण केलंय त्यानं. चांगली तडाखेबाज फटकेबाजी. सुनील गोलंदाजी ट्रॅकवरती ज्यानं पहिलं षटक चांगलं हाताळलं. तो इथे आक्रमण करत असताना मिस टायमिंग घ्या. आता कॅचची संधी, क्षेत्ररक्षक आले, बॉल वरती पोहोचण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँड. 3 खेळाडूंच्या मध्ये पडल्या. पुन्हा एकदा 2 धावा. चांगली चपलाई. इथे पार्टनरशिपची गरज होती आणि ती पार्टनरशिप पाहायला मिळते. स्वप्नील स्पोर्ट्स कणठवलीचे हे 2 खेळाडू संदेश पाटील, वैभव पाटील, दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली पार्टनरशिप बनताना आपण पाहिली. आणि या 2 धावेनं आता समीकरण धाव फलकावरती धावा पाहताय तुम्ही 53 धावा. संयम हे जे मैदान आपण सध्या पाहतोय, दादरपाडा गावाचं भव्य मैदान, या मैदानासाठी जेव्हा जेव्हा अडचण आणि जेव्हा जेव्हा काही गोष्टींची कमतरता भासली ना, तेव्हा विलास शेठ पाटील साहेब हे नाव नेहमी खंबीरपणे आमच्या पाठीमागे उभे राहिल्यात. त्याबद्दल त्यांचं जेवढं धन्यवाद देईन ना मी मंडळाच्या वतीने, संघाच्या वतीने, तेवढे कमी असतील. संयम. नक्कीच बऱ्याचशा प्रेक्षकांची आम्ही चर्चा ऐकली की या ठिकाणी क्रीडांगण बनणं फार कठीण होतं, परंतु आयोजकांचं आपण विशेष कौतुक करूया ज्यांनी या क्रीडांगणासाठी मेहनत घेतली. अडचणी प्रचंड आल्या परंतु प्रत्येक अडचणीवरती मात करत हे सुंदरसं क्रीडांगण बनलंय. किती चांगलं दृश्य मैदानाचं तुम्हाला पाहायला मिळतंय.
इथे संदेश पाटील बॅटिंग करतात. बॅटची इनर एज मागे गेला होता बॉल. रन्स मिळते एक सिंगल. एका धावेने संघाची धावसंख्या 55 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्वप्नील स्पोर्ट्स कंठवलीची धावसंख्या 55 रन्स. पुढची मॅच सतीश स्मृती गावदेवी गावठाण भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी. आयोजकांकडून पुन्हा एकदा सूचना आली, इनिंग ब्रेक नंतर तुम्हाला टॉस साठी यावंच लागेल. जॉईंट व्हा आपण, कर्णधार विनंती करतोय आम्ही. येस, आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं या मैदानासाठी जेव्हा जेव्हा अडचणींची पूर्तता, अडचणींना तोंड देण्यासाठी जेव्हा जेव्हा विलास शेठ पाटील साहेब उभे असायचे ना, तेव्हा तेव्हा आकाश खैरे हे नाव सुद्धा सातत्याने त्यांच्यासोबत सातत्याने पुढे असायचं. त्याबद्दल आकाश खैरे यांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करूया, ज्यांनी सुद्धा मेहनत खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी हे मैदान बनवत असताना येणाऱ्या अडचणींमध्ये खऱ्या अर्थानं तोंड देण्यासाठी त्यांनी सुद्धा मेहनत केली. त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान, एक स्पेशल सन्मान इथे करत आहोत, तो त्यांनी स्वीकारायचा आहे. लास्ट ओव्हर आहे. हे षटक संपलं ना की आपण स्पेशल एक सन्मान घेणार आहोत विलास शेठ पाटील आणि आकाश खैरे यांचा. जाऊया मैदानाच्या दिशेने, परंतु महत्त्वाची सूचना, या पुढील होणारा सामन्यासाठी लगेचच टॉस करण्यासाठी यायचं. तसेच अंगू यांचा सुद्धा, डीजे अंगू, चेतन कोळी यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 55 धावा शेवटचं षटक आहे आणि अनिश सुरते हा शेवटचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती तयार. धावा वाचवाव्या लागतील कारण टार्गेट आता एक चांगलं सेट केलंय. या ओव्हरमध्ये 17-18 आल्या तर एक मोठा टार्गेट राहील गावदेवी पेठ संघासमोर. टप्पा बॉल, वाईट बॉलचा इशारा दिला अंपायर्सना. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि इथे वाईट बॉल, अतिरिक्त बाउन्स झाला हे सांगत असताना अंपायर्स वॉर केले गोलंदाजाला. एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या 56, 56 धावा. अद्याप शेवटचं षटक राहिले. 6 बॉल हाताळायचे आहेत. मागे पाठवलाय बॉल, हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय. बॉल चाललाय एका टप्प्यानं फाईन लेग बाउंड लाईनच्या पलीकडे, सीमा पार. 4 रन. कर्णधार लगेच पाठवा. इनिंग ब्रेक नंतर टॉस होईल. जर उशिराने आपण आला तर पेनल्टी राहते. या स्पर्धेमध्ये फार स्ट्रिक्टली नियम आहेत, ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. जे सूचना आहेत त्या तुम्हाला मी विनंती करतो, दिलेल्या वेळेवरती आपण पोहोचा. गावदेवी पेठ आणि त्यांच्या विरुद्ध स्वप्नील स्पोर्ट्स कंठवली ही आजच्या रात्रीमधील दुसरी मॅच. डे नाईट फॉर्मॅट आहे, त्यामुळे आयोजकांची हीच विनंती आहे की कमीत कमी 12:30-1 वाजेपर्यंत आजची रात्र कंप्लीट व्हायला हवी. ही आयोजकांची विनंती आहे, त्यामुळे दिलेल्या वेळेवरती आपण पोहोचा मैदानाच्या आतमध्ये. जाऊया बॅक टू क्रिकेट. संदेश पाटील आणि वैभव पाटीलची तडाखेबाज बॅटिंग ही सध्याच्या घडीला मिडल ऑर्डर मधील विस्फोटक खेळाडू. चांगली बॅटिंग करताय संदेश. पुढचा बॉल, इथे देखील मागे चाललाय बॉल, सोडलाय विकेट किपरनं. चला बरं झालं की तिथे विकेटच्या मागे चांगली फिल्डिंग केली, बॅकअप दिलं. वाईट +1, टोटल 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 62 धावा, 62 रन्स. स्वप्नील स्पोर्ट्स कंठवली प्रथमतः बॅटिंग करतोय. सलामीला आलेला वैभव पाटील, हार न मानणारा खेळाडू, जिद्दी खेळाडू, चिवट खेळाडू आणि त्यानं फाईट करत एक चांगला संघर्षमय स्कोर या ठिकाणी उभा केलाय. स्लॉट मध्ये बॉल होता, सरळ स्टेट ड्राईव्ह केलाय, ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर चाललाय. नॉन स्ट्राईकला खेळाडू धावत निघालेत. चांगली फिल्डिंग, रन्स मिळतील. इथे देखील 2 धावा. थ्रो थोडासा खराब होता आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 64 वरती. कंठवली आणि गावदेवी पेठ एकीकडे उरण परिसरातील संघ आणि दुसरीकडे पनवेल परिसरातील संघ. पळसपे, नांदगाव, कोलखे या विभागामध्ये सातत्याने खेळाडू संघ हे खेळत असतात. गावदेवी पेठ. चला, डोंगरी टीमचे खेळाडू किंवा जर प्रेक्षक जर लाईव्ह मॅच पाहत असतील ना, तर त्यांना सूचना आहे, आपण वेळेवरती यायची फार महत्त्वाची गरज आहे. चला, डोंगरी टीमसाठी विशेष सूचना, आपण वेळेवरती पोहोचा. अदरवाईज या स्पर्धेच्या नियमानुसार आम्ही स्पर्धा खेळवू आणि मग आम्हाला असं अजिबात वाटत नाही एखाद्या संघाचं नुकसान व्हावं, परंतु जर वेळेच्या नियमात जर आपण बसला नाही तर दिलेल्या निर्णयाला आपल्याला मान्य करावं लागेल. संयम. विलासजी पाटील साहेब यांच्याकडून या क्रीडांगणासाठी जेव्हा आर्थिक मदत लागली तेव्हा त्यांनी 30,000 रुपयाचं आर्थिक योगदान दिलं आणि या स्पर्धेसाठी आणखीन 30,000 रुपयाचं कॅश प्राइज या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्यांचं मनापासून आभार.
विलासजी पाटील यांचं देखील तेवढंच चांगलं योगदान या क्रीडांगणासाठी. सुरुवातीचे सर्व सामने आपण संलग्न खेळवणार आहोत, 4 मॅचेस, आणि प्रत्येक रात्रीमध्ये अशाच पद्धतीने सामने खेळवले जातील. ही दुसरी मॅच आपण अनुभवते आणि तिसरी मॅच आहे सतीश स्मृती गावदेवी गावठाणची. इथे लाईन चांगली आहे, लाहोडले अपील केली परंतु अपीलला नाकारलं अंपायर्सनं. 2 धावेचा प्रयत्न केला आणि पाहता पाहता 2 धावा देखील इथे पूर्ण केल्या गेल्यात. लेग बाईटचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्रा रन, एक्स्ट्राच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 66 धावा. अद्याप 2 बॉल या सत्रामधील शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली बॅटिंग केली. प्रथमतः बॅटिंग करत असताना स्वप्नील स्पोर्ट्स कंठवली टीमच्या फलंदाजांचं आपण कौतुक करूया. प्रवीण वाघमारे, तदनंतर वैभव पाटील. टप्पा टाकलाय, पूल केलाय, फ्लायटेड स्ट्रोक, बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं, सीमा पार. वैभव पाटील अनस्टॉपेबल बॅटिंग. आणखीन एक षटकार. गोंधळी बामणडोंगरी यांना विनंती, आपण मंचावरती यावं. सन्माननीय अतिथी प्रभाकरजी गोंधळी बामणडोंगरी यांना विनंती केली जाते, आपण अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आणखीन एक तडाखा. डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे सबसे कातिल वैभव पाटील. बॅक टू बॅक संलग्न दुसरा बिग षटकार. मधून आले 40 रन्स आणि 78 बनल्यात. 79 धावसंख्येचा आता पाठलाग करावा लागेल. यस, आणि आपण जात आहोत लगेच सन्मान सोहळ्याकडे. वेळ होतीये तर मी विनंती करेन सतीश किडी यांना आपल्या शुभास्ते आपण सन्मान करावा. सन्माननीय विलासजी पाटील साहेब, माजी सरपंच, या परिसरातील सुप्रसिद्ध उद्योजक, तसेच जेव्हा जेव्हा दादरपाडकरांनी मदतीचा हाक मारले ना, तेव्हा प्रत्येक वेळी अर्ध्या रात्रीला हाकेला साथ देणारं व्यक्तिमत्व म्हणून विलास शेठ पाटील साहेबांकडे आम्ही नेहमी आदराने पाहत असतो. साहेबांना विनंती केली, आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यावं. विलास शेठ पाटील साहेबांचा सन्मान आम्ही करत आहोत, त्याचा स्वीकार त्यांनी करावा. सन्माननीय अतिथी विलास शेठ पाटील साहेब, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने, ज्यांच्या वडील बंधूच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी, अर्थात विजयजी पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेसाठी 30,000चं डोनेशन देण्यात आलं आहे. तसेच हे मैदान बनवत असताना जेव्हा जेव्हा अडचणी निर्माण झाल्या तेव्हा तेव्हा त्या अडचणींचं निरसन करण्यासाठी विलास शेठ पाटील हे नाव सातत्याने पुढे आलं आणि तब्बल 60,000हून आर्थिक पाठबळ आम्हाला ज्यांच्या माध्यमातून मिळाली, असे विलास शेठ पाटील साहेब यांच्या विशेष सन्मान, एक कृतज्ञता म्हणून एक विशेष सन्मान आम्ही करत आहोत आणि त्याचा ते स्वीकार करत असताना या स्पर्धेचे प्रणेते सतीश शेटकेणी यांच्या शुभास्ते सन्मान केला जात आहे. तसेच या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे सन्माननीय गोंधळी साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करत आहोत. सन्माननीय आमच्या बामणडोंगरीचे प्रभाकरजी गोंधळी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आम्ही करत आहोत, तो स्वीकारावा. बामणडोंगरी गावचं एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे गोंधळी साहेब उपस्थित झाले, त्यांचा सुद्धा सतीशजी केणी यांच्या शुभास्ते सन्मान केला जाईल, त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा. प्रभाकरजी गोंधळी यांचा विशेष सन्मान केला जात आहे. सतीश केणी पुरस्कृत निशान चषक आपण पाहता आणि हा सन्मान त्यांचा केला जात आहे. धन्यवाद. तदनंतर आकाश खैरे यांचा सन्मान केला जाईल, त्यांनी तो स्वीकार करावा. आकाशजी खैरे आयोजक आहेत ऑलरेडी, परंतु त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करत आहोत. यांच्या वतीनं तब्बल 5,000चं आर्थिक पाठबळ या स्पर्धेसाठी मिळालं आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. प्रभाकरजी गोंधळी यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 5,000चं आर्थिक पाठबळ मिळालं आहे.
सन्माननीय अतिथींचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे. चला लगेचच आपण पुढील इनिंग चालू करणार आहोत. धन्यवाद. ज्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. दादरपाडा टेनिस क्रिकेटवरती ज्याचं नितांत प्रेम राहिलंय. दादरपाडा संघ जेव्हा जेव्हा खेळण्यासाठी जातो ना तेव्हा रात्रभर त्या संघाला सपोर्ट करण्यासाठी अंगू नेहमी तिथे उपस्थित असतात. DJ अंगू, खरं तर ना अंगूकडे पाहिल्यानंतर एक मला त्याचं कौतुक करावंसं वाटतं, कारण समाजामध्ये कित्येक शिक्षित घटक आहेत जे नेहमी नोकरीकडे वळतात, परंतु चेतन कोळीकडे पाहिल्यानंतर ते जाणवतं. समाजामध्ये अनेक नोकर तुम्हाला पाहायला मिळते, परंतु स्वतःचा व्यवसाय तुम्ही चालू करा आणि स्वतःचे स्वतः मालक व्हा, आणि ते तो झालेला आहे. त्याबद्दल चेतन कोळीचं मी मनापासून कौतुक करेन आणि त्याला भविष्यातील कारकिर्दीसाठी देईन खूप साऱ्या शुभेच्छा. 79 धावसंख्येचा पाठलाग करायचा गावदेवी पेठ टीमला. आणि जशी डावाला दुसऱ्या सुरुवात होईल तसं कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया आपण बदलाव. व्हाइस ऑफ उरण समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष प्रसादजी भोईर सर यांच्याकडे आपण जाऊया आणि ऐकूया त्यांच्या दमदार आवाजातून हे दुसरं सत्र. धन्यवाद. धन्यवाद संयमजी घरत. या स्पर्धेसाठी प्रभाकरजी गोंधळी आमचे लाडके भाऊ ज्यांच्या वतीनं सुद्धा या स्पर्धेला तब्बल 5,000चा आर्थिक पाठबळ मिळालं आहे. मनपूर्वक आम्ही आपले आभार व्यक्त करतो. पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. सामना असेल डोंगरी विपक्ष गावठाण या दोन संघांमध्ये. गावठाण संघाचा संघनायक वेळेवरती उपस्थित राहिलाय. प्रतीक्षा आहे ती म्हणजे डोंगरी संघाच्या संघनायकाची. आम्ही मॅचला सुरुवात करतो. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं फलंदाज वैभव पाटीलची तडाखेबाज फलंदाजी 40हून अधिक धावा ज्यानं 15 चेंडूमध्ये पूर्ण केल्या आणि 79 धावांचं टार्गेट आता मात्र सेट केलं. 30 चेंडू 79 धावा. तर नमस्कार क्रीडा रसिक हो, मी प्रसाद भोईर उरण दादरपाडा आपलं सहर्ष स्वागत करतोय. रात्रीचे 9:06 होत आहेत आणि आपण पाहतोय स्वर्गीय निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा आयोजित सतीश केडी पुरस्कृत निशांत चषक पर्व पहिल्या आणि पहिल्या पर्वातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना आणि या दुसऱ्या सामन्यातील दुसरं सत्र चालू होतोय. पहिला चेंडू बॅटची लिडिंग एज खूप चांगल्या पद्धतीने स्टॉप केलाय चेंडू. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे रुपेश ठाकूर. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं रुपेशच्या वतीनं. इथे मात्र फक्त एक धाव मिळाली जाते. पहिला गोलंदाज वैभव पाटील. कंठवली संघाला नेहमी लीड करणारा हा खेळाडू. मग फॉर्मॅट कोणताही असू दे, आज रायगड प्रीमियर लीग असू दे, उरण प्रीमियर लीग किंवा मग विंधणे प्रीमियर लीग असू दे किंवा कंठवली गाव ग्रामीण फॉर्मॅट खेळत असू दे, नेहमी फ्रंट फुटवरती या खेळाडूचं नाव असतं ज्यानं स्वतःला सिद्ध केलं. कित्येक स्पर्धा ज्यानं गाजवल्यात असा वैभव पाटील सध्या मैदानामध्ये पहिलं षटक हँडल करण्यासाठी. आणि ओपनिंग पेअर पेठ संघाची गुड्डू म्हात्रे आणि सुनील येडे ज्यांना काहीतरी करावं लागणार आहे संघासाठी. 79 बनवायचे आहेत. यावेळचा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मिस मॅच होतोय, त्यामुळे आणखी एक निर्धाव चेंडू. आमच्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये उमेशजी भोईर जोडले जात आहेत. तदनंतर ही स्पर्धा आपण पाहता आई एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून कव्हर केली जाते. संदेश शेळके अँड टीम तब्बल 4 कॅमेऱ्यानेशी ही स्पर्धा कव्हर करताना दिसत आहेत. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र मिड ऑफच्या वरतून उडवण्याचा प्रयत्न फ्लॅट होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्या अगोदर चेंडू बाउन्स झाला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जिथे लॉंग ऑफ मध्ये असणारं क्षेत्ररक्षक नाव आहे प्रवीण वाघमारे. पूर्ण ताकदीने मैदानामध्ये उतरलेला हा कंठवली संघ सध्या आपण पाहताय, जो प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना ज्यांना 78 केल्या याला म्हणतात पॉझिटिव्ह थिंकिंग, होकारार्थी विचार. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र सफल झाला. चेंडू शॉर्ट लेग कडून खेळला. चेंडू लॉंग लेग कडे जाताना दिसतोय. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, परंतु चेंडू मात्र वेगाने निघून चाललाय. लॉंग लेग सीमा पार, चौकार.
तर चौकार आला आणि या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या होतीये बिनबाद 7 धावा. 0.4 षटकांचा खेळ झाला. यावेळेस पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीनं त्याच फटक्याची जणू काही पुनरावृत्ती करणारी ही करण्याचा हा प्रयत्न होता बॅट्समन गुड्डू म्हात्रेचा. चेंडू मात्र निर्धाव आला. ऑफस्टमच्या बऱ्याचसा बाहेरून शपलून खेळण्याचा प्रयत्न केला होता. परफेक्ट कनेक्ट न झाल्यामुळे इथे मात्र हा चेंडू अडला जातोय. एकही धाव न मिळालेला हा निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर आहे बिनबाद 7 धावा. व्हेरिएशन पाहायला मिळालं. यावेळचा चेंडू अवे फ्रॉम बॉडी थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता वैभवचा, पण तो प्रयत्न मात्र फसलाय. चेंडू आलाय आव्हांतर. धाव मिळती 1 धावा होतात 8 धावा. 8 धावा धावफलकात लागल्या जात आहेत. चला डोंगरी टीमच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत. यावेळचा चेंडू डीप मध्ये झेल उडाला होता आणि मात्र पहिला झेल टिपलाय. पहिला ब्रेक थ्रू इथे मात्र दिला जातोय. पेठ संघासाठी बाद होणारा खेळाडू गुड्डू म्हात्रे झालाय झेल बाद. अर्थात कैलासवासी विजय नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेमध्ये एक बक्षीस राहणार आहे. ते बक्षीस असं असेल, विकेट हॅट्रिक साठी 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल. चौकार हॅट्रिक साठी 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल आणि सलग 3 षटकारांसाठी 2000चं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. या पूर्ण स्पर्धेमध्ये बक्षीस कंटिन्यू राहणार आहे. सन्माननीय विलासजी नारायण पाटील यांच्या वतीनं कैलासवासी विजय नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ हे बक्षीस कंटिन्यू राहणार आहे. स्ट्रेट टू बॉलर सरळ खेळण्याचा प्रयत्न आहे. आउटफील्ड थोडासा स्लो आहे, त्यामुळे चेंडू बाउन्स होताना थोडासा मात्र कमी होतोय. पूर्ण केला जातात तोपर्यंत 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होतीये 17 धावा होत आहेत. 1.5 षटकांचा खेळ, 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होती 17 आणि आता मात्र समीकरण पाहिलं तर येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी गरज आहे. जेवण आहे जिथे पाया, मुंडी आणि भाकरी हे दिल्या जातील. पैसे देऊन तुम्ही खाऊ शकता. त्याची चव आम्ही प्रत्यक्षात सांगू शकत नाही, कारण आम्ही प्रत्यक्षात त्याचं एक्झामिनेशन केलं नाही, परंतु त्याचा खमंग वास सांगतोय असा की चविष्ट असेल, तुम्ही खाऊ शकता पैसे देऊन. 18 चेंडू 62 करायचे आहेत. 18 चेंडू 62 धावांची गरज आहे. थोडंसं आव्हान कठीण आहे, परंतु अशक्य म्हणता येणार नाही. जगाच्या पाठीवरती अशी कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. तुमची इच्छाशक्ती, प्रचंड इच्छाशक्ती जर दांडगी असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकता. पाहूया येणाऱ्या 18 मध्ये 62 हे समीकरण साध्य करतील का. समोर असेल सुनील येडे आणि गोलंदाज वैभव पाटील. एक गुडघा फोल्ड कडून ऑन साइडला स्ट्रोक होण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू अतिशय वेगानं रिलीज केला आणि मात्र बॅट्समनला बीट करून जाणारा चेंडू ठरला निर्धाव. 17 मध्ये 62 धावांची गरज आहे. 17 चेंडू विजयासाठी 62 धावांची गरज आहे. सुनील येडे आणि विलिंद सुरते असे 2 बॅट्समन सध्या मैदानात आहेत, ज्यांच्या समोर हे आव्हान आहे. गणेश भावसार याचं सुद्धा आगमन झालं. त्यांना आपण विनंती करूया आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. गणेश भावसार यांचं ग्राउंडसाठी फार श्रमदान राहिलं, खूप मेहनत त्यांनी सुद्धा घेतली. गणेश भावसार यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करू आणि त्याला विनंती करूया आपण मंचावरती यावं. समीकरण आता मात्र बदललं. चेंडू बाकी राहिले ते 16 आणि विजयासाठी 62 धावांची गरज आहे. वैभव पाटील कोला टाकला चेंडू, यावेळेस मात्र ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय. विकेट नंबर 2 वैभव पाटीलला मिळालेले हे यश. दुसरा खेळाडू होतोय झेलबाद. ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी
5,000चा आर्थिक पाठबळ मिळाला. त्यानंतर गणेश भावसार यांचं आगमन झालंय व प्रितेश गोंधळी यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं आपण करूया वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर धावा संख्या सध्याच्या घडीला पेठ आणि कंठवली या दोन संघांमध्ये जो सामना चालू आहे 78-79 करायच्या होत्या. पैकी आतापर्यंत 2.3 षटकांचा खेळ झाला. धावा झाल्यात 2 बाद 17 धावा. येणाऱ्या 15 मध्ये आता मात्र 62 करायचे आहेत. गोलंदाज वैभव पाटील ज्याला मिळालेले दुसरं यश आपण पाहिलं. विजय आणि पराभव यामधील जणू काही अंतर नाव वैभव पाटील. फलंदाजी करत असताना 40 धावा, गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 2 विकेट्स प्राप्त केल्यात. राडा मोर द विकेट. नेक्स्ट बॉल. नवीन फलंदाज झाला विजय महात्रे. यावेळचा फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेट कडे चालला. एक पूर्ण केली जाते. या एका धावेच्या साह्यानं धावफलक थेंबे थेंबे तळेसाची या उक्तीने कासवाच्या गतीने पुढे आलाय. धावा संख्या होती 18 धावा. 18 होत आहे. 2 बाद 18 होता. 2.3 षटकांचा खेळ संपला. आता मात्र 4 षटकांचा खेळ संपला. धावा होत आहेत 18 धावा. समीकरण थोडंसं मागडं होत असताना 14 मध्ये 61 करायचे आहेत. अलंकार मोहिते आमच्याशी जॉईंट होतात. त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. दादरपडा गावातील हसमुख व्यक्तिमत्व व्हेरिएशन थोडीशी गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि बॅट्समनला मात्र बीट केलं गेलं. निर्धाव चेंडूवाला. समीकरण बदललंय आणि बिघडलंय सुद्धा. 13 मध्ये 61 करायचे आहेत. 13 चेंडू विजयासाठी 61 धावांची गरज आहे. विजय म्हात्रे आणि विलीन सुरते या दोघांना काहीतरी करावं लागेल. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र चेंडू ऑन साइडला खेळायला झेल होता. मिस केला जातोय. इझी कॅरी करण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने पण इथे मात्र मिस केला जातोय. 1 धाव मिळाली आहे. धावा संख्या 1 ने वाढते. धावा होतात 19 धावा. 19. येणाऱ्या 12 मध्ये आता मात्र करायच्या आहेत 60 धावा. 12 चेंडू आणि 10 षटकारांची गरज आहे. तर ही लास्ट अनाउन्समेंट आहे डोंगरी संघासाठी. तर मैदानाच्या दिशेने आपण जाऊया जिथे मात्र 2 षटकांचा खेळ बाकी आणि विजयासाठी 60 धावांची गरज आहे. 2 षटकं आणि 10 षटकार असं समीकरण असणार आहे. बॅट्समन विनय म्हात्रे आणि बॅट्समन विलिंद सुरते गावदेवी पेठ संघाला सध्या रिप्रेझेंट करतात. फार मोठी जिम्मेदारी असेल. गोलंदाजाला विशाल पाटील. वैभव पाटीलचा हा बंधुराज. कित्येक स्पर्धा ज्यानं कंठवली संघासाठी खेळल्यात असा हा खेळाडू. हा चेंडू खणून काढण्याचा प्रयत्न आहे. चेंडू अगदी गरंगळत चालला डीप मिड विकेट कडे. तोपर्यंत 1 धावेचा फक्त निर्वाळा. 11 मध्ये 59 करायच्यात. 11 चेंडू विजयासाठी 59 धावांची गरज. पुढचा सामना होईल गावठाण विपक्ष डोंगरी या 2 संघांमध्ये. फुल टॉस आहे. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट लेग कडून चालला आणि पाहता पाहता चेंडू लॉंग लेग सीमा पार होतोय. मिळतोय चौकार. विथ पॅनल्टी असणार आहे. तो म्हणजे डोंगरी संघासाठी स्टेप आउट होऊन खेळण्याचा हा प्रयत्न होता. हा चेंडू सुद्धा निर्धाव आला. आता मात्र समीकरण बिघडलंय म्हणावं लागेल. समुद्र किनारी फिरायला जाताना त्या समुद्रावरील वाळूला मूठ मारावी आणि त्या मुठीची वाळू हातातून निसटत जावी ना, तसं आता मात्र हातातून सामना निसटताना गावदेवी पेठ संघाच्या दिसतोय. चेंडू कमी आणि धावांचं अंतर फार वाढलंय. फुल टॉस. नो बॉल. अंपायर सिग्नल. नो बॉल मिळाला जातोय आणि नशिबाची साथ नो बॉल मिळाला. धावा संख्या 1 ने वाढते. धावा संख्या होती 25. समीकरण पाहिलं तर करायच्यात अजूनही 54 धावा. चेंडू बाकी असतील 8 आणि विजयासाठी 54 धावांची गरज.
यावेळचा चेंडू अलॉंग द कार्पेट खेळला जातो. चेंडू डीप मिडविकेट कडे आला. फक्त एक धाव मिळाली जाते आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पोहोचला जातात 26 वर. 26 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. 3.5 षटकांचा खेळ झाला. आणि हा चेंडू चाललाय, निर्धाव चेंडू जातो आणि समीकरण आपण पाहिलं तर शेवटचं षटक बाकी आहे आणि या सामन्यातील फक्त औपचारिकता शिल्लक असं म्हणावं लागेल, कारण विजयासाठी तब्बल 53 धावांची गरज आहे. सन्माननीय संदीपजी गणेश पाटील यांचं आगमन झालं. त्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या औचित्याने करत आहोत. त्याचा स्वीकार त्यांनी करावा. मी विनंती करेन, सतीश केणी यांना विनंती करेन आपण संदीप पाटील यांचा सन्मान करायचा, ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 10,000चा आर्थिक पाठबळ मिळाला. त्यांचा विशेष सन्मान आकाश खैरे यांना विनंती केली जाते, आपल्या शुभ हस्ते केलं जात आहे. 5,000चं आर्थिक पाठबळ संदीप पाटील यांच्या वतीने दिलं जात आहे. तर आकाश खैरे यांना आपण विनंती करूया, आपल्या शुभ हस्ते आपण संदीप पाटील यांचा सन्मान करा. शेवटचा षटक, विजयासाठी 53 धावांची गरज आहे. ऑन स्क्रीन आपण पाहताय संदीपजी यांचा विशेष सन्मान केला जात आहे आकाश खैरे यांच्या शुभ हस्ते. संदीप पाटील यांचा सन्मान स्क्रीनवरती होत असताना आणि इथे मात्र मैदानात आपण पाहतो फलंदाजाची दांडी गुल झाली आहे. आता समीकरण पाहिलं तर येणारे चेंडू बाकी राहिले आहेत 4 आणि विजयासाठी 52 करायचे आहेत. 4 चेंडू 52ची गरज आहे. हेलिकॉप्टर लुक देण्याचा हा प्रयत्न होता. चेंडू मात्र वाईड लाईनच्या बाहेर आहे. वाईड बॉलचा इशारा दिला. विजयासाठी आता मात्र करायचे आहेत 51. स्वीप करण्याचा हा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव आला. सरळ चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे. फॉलोन थ्रू मध्ये अडवलाय, तोपर्यंत सिंगल पूर्ण केली जाते आणि या सिंगलच्या साह्यानं आता समीकरण पाहिलं तर 2 चेंडू मध्ये 50 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी 50 धावांची गरज. 2 चेंडू आणि विजयासाठी 50 धावांची गरज. बॅट्समन मिट्स होतोय आता मात्र लास्ट बॉल असेल. VIP डायस वर आपण पाहता या स्पर्धेचे प्रणेते सतीश केणी आणि खऱ्या अर्थानं बसले दिसत आहेत. त्यानंतर गणेश तिथे आहेत. त्यानंतर प्रितेश गोंधळी सुद्धा ही स्पर्धा पाहताना दिसत आहेत. आपण पाहू शकाल VIP डायस वर सन्माननीय अतिथींचा ताबा संदीप गणेश पाटील सुद्धा आहेत. त्यानंतर आमचे प्रेरणास्थान विलास शेठ पाटील साहेब, सुभाष पंडित सुद्धा ही स्पर्धा पाहतात. आमचे प्रभाकरजी गोंधळी सुद्धा या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे देशमुखजी सुद्धा ही स्पर्धा पाहतात. त्यानंतर आमचे ठाकूरजी सुद्धा इथे उपस्थित आहेत ही स्पर्धा पाहत असताना. त्यांचं आपण स्वागत करूया.
ओमकार कोळी आहे, त्यानंतर पिंट्या सुद्धा ही स्पर्धा पाहतोय. हे सर्व VIP डायसवर सन्माननीय अतिथी आणि नियोजन समिती ही स्पर्धा पाहतात. सामना संपला आणि अगदी एक हाती विजय प्राप्त केला. तब्बल 49 धावांनी कंठवली संघानं गावदेवी पेठ संघावरती विजय प्राप्त केला. विजेत्या संघाचं करूया आपण हार्दिक अभिनंदन आणि पराजित झालेल्या संघाला करूया पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. गणेश भावसार यांचा पण सन्मान करतो, त्याचा स्वीकार त्यांनी करावा. या स्पर्धेसाठी गणेश उपस्थित झालेत, त्यांचा विशेष सन्मान केलाय. चला, गणेश यांचा सन्मान केला जात आहे, त्याचा स्वीकार त्यांनी करावा. सन्माननीय अतिथी या स्पर्धेसाठी उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर सन्मान केला जाईल, गणेश यांचा सन्मान केला जाईल, तो सन्मानाचा स्वीकार करावा. आणि या स्पर्धेच्या नियमानुसार आपण